गोलंदाजी मार्गावर आपण बघणार आहोत. अर्थात प्रथमेश राठोड त्या ठिकाणी मध्ये फुलटास बॉल होता. 5 शॉट दरम्यान मध्ये आपल्याला अजहर पटेल मैदानात पाहायला मिळणार आहे. एक सिंगलच्या माध्यमातून जरूर मध्ये सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर, झेल टिपत आहेत प्रथमेश राठोड आणि ते विकेटचं होणार आहे पतन. आदित्य जाधव मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहूया. इथे चेंडू उडवला गेला. हवे चेंडू आहे. सागर शेळके डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. अशोक येडे बाद होताना पाहायला मिळतील. 2 बाद 6 धावसंख्या युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू उडवला गेला. चेंडू बघूया सीमारेषेच्या आतमध्ये आणि आसिफ रंगरेज तिथे टिपताय झेल. माफ करा, आसिफ रंगरेज इकडे आहे. प्रथमेश राठोड आहेत त्या ठिकाणी झेल टिपतायत आणि आयकॉन शुभम शेळके यांची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये आपण बघत आहोत आदिल शेख दाखल झालेला आहे. आदिल शेखच्या काही जुन्या आठवणी आहे. या ओव्हरची सुरुवात इम्रान एक चांगला फटका खेळतायत. यावेळेस चेंडू सीमारेषा पार जाणार आहे आणि चेंडा पेस होता. सुरेख फटका, परंतु पाहूया त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदिल शेखचा येत आहे चौकार आहोत. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉसवर आदिल शेखचा एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. आलेला चौकार, त्यानंतरचा षटकार. यावेळेस पुढचा बॉल उडवला. कव्हर पॉइंट मधून आपण बघणार आहोत. एक टप्पा पार, चेंडू सीमारेषा पार जाईल आणि इथे एसटी वाकवली. 16 धावांची खेळी आदिल शेखची संपुष्टात येताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. गोरख पानसरेसाठी पहिली विकेट. बॅटीचा एज, चेंडू सरळ स्टंपवर आदळला. एसट्या उखडल्या गेल्या आणि आदिल शेखची 16 धावांची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि परंतु हा खराब चेंडू होता, त्यावर आसिफचा आक्रमण झालेला आहे. मिड विकेट मध्ये आलेला षटकार गोरखचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा पहा. आसिफ इनामदार 2 षटकार खेळतायत शेवटच्या 2 चेंडूमध्ये. लक्ष्य 43 धावा बनल्या आणि 44 धावांचं लक्ष्य विजयासाठी विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ एक कडलक चिकणी या संघासमोर असणार आहे. विजयासाठी आपण पाहत आहोत 44 धावांचं लक्ष्य आहे. रमेश राठोड. पहिला बॉल सहजरित्या खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेचा वेध, तिथे येणार आहे चौकार. 4 धावा होत आहेत.
पुढचा फटका पाहूया. क्षेत्ररक्षक पोहोचले, झेल टिपतायत आणि युवराज गुंजाळ महत्वाची विकेट युवराजची येते मैदानामध्ये. इथे पहा सुरेख फटका आहे. कव्हर पॉइंट मधून आपण बघणार आहोत. अजहर पटेल चौकारा. यावेळेस मोठा फटका प्रथमेश राठोडचा. मिड विकेट सीमा रेषा पार येणार आहे तो मात्र षटकार जाईल. तर पुढचा बॉल हवेत पहा. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि विकेट येते पहा मैदानात. शेजान पठाण झेल टिपतायत आणि प्रथमेश राठोड बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 यानी की खतरा फलंदाजासाठी. चेंडू लागला होता. इथे चेंडू हवेत आहे पहा. क्षेत्ररक्षक फिरले गेले आणि इथे अनुप चेंडू पर्यंत पोहोचले होते, परंतु चेंडू इथे सीमारेषा पार जावती. सामना आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु इथे मिड विकेट मध्ये चेंडू उडवला, सीमारेषा पार जाऊन धडकला. आहेत पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलं आणि सोन्या गायकवाडचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदा पाहायला मिळतीये. पुढचाही बॉल. 3 षटकार लगातार सोन्या गायकवाडचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावसंख्या विरामोऱ्या. हा चेंडू पहा. आदिल शेख शॉट दरम्यान मध्ये आहेत. बॅटीचा एज होता टॉप एज संघाला. रिव्हर्सिप आणि या रिव्हर्सिपने चौकाराने मात्र विरामोऱ्या देशमुख एंटरप्राइजेस जवळे कडलक चिकणी हा संघ क्वालिफाय झाला. झंझावती संघर्षमय सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. एका बाजूला आरजी क्लब